मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्यावर कोरटकर प्रकरणाचं सावट पाहायला मिळणार आहे। या दौऱ्यापूर्वी इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू आहे। इंडिया आघाडीकडून गनिमी काव्याने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। रात्रीपासून अनेकांना नोटीस तर सकाळी धरपकड सुरू आहे। प्रशांत कोरटकर यांना अटक करावी या मागणीसाठी इंडिया आघाडी आक्रमक होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्र्यांच्या या कोल्हापूर दौऱ्यावर कोरटकर प्रकरणाचं सावट असताना इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची मात्र सकाळपासून धरपकड सुरू आहे। रात्रीच काही इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांना नोटीस सुद्धा गेलेल्या आहेत आणि आता हे दृश्य आपण पाहतो। सकाळपासून इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे। इंडिया आघाडीचे पदाधिकारी असू देत, कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक होताना पाहायला मिळतात आणि आज त्यांनी आंदोलनाचा इशारा देखील दिला होता। मात्र फडणवीसांच्या दौऱ्यापूर्वी अनेक कार्यकर्त्यांची धरपकड जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते। सध्या युवा सेनेचे खरं तर पदाधिकारी असलेले हर्षल सुर्वे यांना देखील पोलिसांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये आणलेलं आहे। शिवाय अनेक कार्यकर्त्यांची देखील धरपकड त्या ठिकाणी सुरू आहे। अनेक कार्यकर्त्यांच्या घरामध्ये देखील पोलीस गेलेले आहेत, त्यांची देखील प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेऊया। खरं तर आंदोलन करायचा इशारा दिला होता, मात्र या ठिकाणी डिटेन आपल्याला केली। आंदोलन आम्ही हे लोकशाही मार्गाने करणार होतो, पण ही सध्या जे राज्य आहे कारण तो प्रशांत कोरटकर धमकी देताना बोलला आहे की आंदोलकांना हिसका दाखवत आहे। जो गुन्हेगार आहे त्याला हिसका दाखवायचं सोडून हे सरकार जे आहे ते आंदोलकांना हिसका दाखवत आहे। ही दुर्दैवाची गोष्ट आहे। माननीय मुख्यमंत्री ज्यावेळी येतात त्यावेळी आंदोलकांशी त्यांनी चर्चा करायला पाहिजे होती। आंदोलकांचं काय म्हणणं आहे हे या मुख्यमंत्र्यांनी ऐकायला पाहिजे होतं, कारण हे मुख्यमंत्री सर्व जनतेचे आहेत। या राज्याच्या घटनेनं अधिकार जो दिलेला आहे त्याचे मुख्यमंत्री आहेत। तेव्हा आंदोलकांशी चर्चा केला असता विषय संपला असता, पण हे अटक करून ही आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय, पण आमचा आवाज दबला जाणार नाही। हे आंदोलन जोपर्यंत त्याला कडक शासन होत नाही तोपर्यंत हे सुरूच राहणार। आज आंदोलनाचा इशारा देखील 3 वाजता दिलेला आहे। ते आंदोलन कशा पद्धतीने होणार आहे, गनिमी काव्यास देखील आपण इशारा दिला होता। ही आमची ए टीम आहे, म्हणजे जी अटक करून आणलेली आहेत, कारण बाकीचे आहेत ते आता तुम्हाला समजेल ज्यावेळी मुख्यमंत्री येतील त्यावेळी। कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।